रामोशी वेशातील दूरची धावणी घेतलेला दंगीर बहिर्जी महालात आला. जोहार घालून त्याने मासाहेबांकडे बघितले. कोण मामल्याची खबर? बोला नाईक. विचारांचा गोंधळ उडाल्यामुळे घोटाळलेल्या बहिर्जीला जिजाऊंनी धीर दिला. इजापूरला लई जोराचा जंग झाला. धन्यासनी अन रजपुताला शरजाखानामोर शिकस्त घ्याया लागली. ते कानी आलंय आमच्या. विजापूरच्या सरलष्कर सर्जाखानानं पहाडाचं काळीज दाखविलं. एकेकाळी त्यानं चालून आलेल्या रजपूत, दिलेर, नेताजी आणि राजे या 4 सेनापतींना निकरानं भांडून शिकस्त दिली. फार इमानाचा आणि ताकदीचा असला पाहिजे सर्जाखान. राजे विजापूर सोडून पन्हाळ्याकडं कूच झाल्याचं आम्ही ऐकून आहोत. काय झालं पन्हाळ्याचं? जी कंदी घाडायचं नाही असं घडलं पन्हाळ्यावर आईसाहेब. आपला 1000 पावलोग पन्हाळ्याच्या छाप्यात कामी आला. गड काही हाताला लागला नाही. बहिर्जीने मान खाली घातली. मतलब संभाजीराजांच्या कपाळी आठ्या चढल्या. सारे अंग ताठरले. 1000 लोक एका छाप्यात खर्ची पडले होते. इजापूर सोडताना धन्यांनी फौजेंच्या 2 फळ्या केल्या. एक सरलष्कराच्या दिमतीला दिली. दुसरी संग घेऊन खासं राज कालच्या षष्टीला पन्हाळगडाला मध्यारातीचं भिडलं. नेताजीसनी तेनी षष्टीची रात नेमून दिलेली होती. पण नेताजी वक्ताला गडाच्या पायथ्याला भिडलं नाहीत. वाट बघून राजे हैराण झालं. रात टळतीला यायला लागली म्हणून आपली फौज निघून गड चढायला लागली. पर गडकऱ्याला सासूत लागलेला होता. धुकटलेल्या तटाभोवत्यानं आपलं धारकरी घेऊन त्यो दब्यानं बसला होता. राज टप्प्यात येताच त्यो मोहऱ्यानं चालून आला. चान्यात हत्यारमार झाली. 1000 माणूस उतरंडीला पडला. गर्दी करून राजे उरलेल्या लोकांनिशी विशाळगडाकडं सरकलं. मग राजे आता विशाळगडी आहेत तर आणि आमचे सरलष्कर कुठं आहेत? जिजाबाईंनी नेताजींचा करीना काय ते कळेना. नाही मासाब, राज फोड्याच्या रुखानं कोकणात उतरल्यात अन बहिर्जीचा साद कातरला. नजर जिजाऊंच्या आणि बाळधन्याच्या पायावर पडली. आणि काय नाईक? जिजाऊंना आणि कुणी कामी तर आले नाही ना अशी शंका आली. कसं सांगाव मासाब? अशी खबर सांगण्यापरास जीभ झडलेली बेस. नाईक, जीभ झडली तरी सत्य झाकून राहणार थोडंच. बोला. जिजाऊंनी बहिर्जीला जखडून टाकला. विशाळगडावर राजाने सरलष्करासनी खलिता धाडला. सरलष्कर असून समयास कैसे पावला नाहीत. दाखल होण्यास दिरंग केला. सबब तुम्हास बरतर्फ करतो आहोत असा हुकूम दिला. तो वाचून नेताजी बिथारले. राजांच्यावर राग झालं. राजासनी पारखं होऊन इजापूरच्या दरबाराला फौजासुद्धा जाऊन मिळाले. मुंडासे डुलवून बहिर्जी गदगदल्या सुरात बोलला. जिजाबाई डोळे ताणून बहिर्जीच्या धुळकटलेल्या मुंडाशाकडे बघतच राहिल्या. बहिर्जीच्या अंगावरच्या घोंगडी काचोळ्यांकडे संभाजीराजे रोखून बघत होते. त्यांच्या कानात भरदार मिशाच्या थोराड तिधारी पगडीच्या नेताजी काकांनी रजपुताच्या गोटात सांगितलेले शब्द घुमू लागले. माणूस जिथं उपजतं ती जागा माणसाला साद घालती बाळधने. संभाजीराजांना वाटले बहिर्जीच्या अंगावरचं घोंगडं काचोळं मोठं होतं आहे. ते भलं मोठं काचोळं आपल्या हातात घेऊन नेताजी काकांनी ते जाळ्यासारखं फेकून सगळा पुरंदर किल्ला त्यानं पार झाकून टाकला आहे. त्या काचोळ्याखाली त्याचेच शब्द गुदमरून तडफडताहेत. माणूस जिथं उपजतं ती जागा माणसाला साद घालती बाळधने. इकडे आग्र्यात संगमरवरी सफेद चिऱ्यांचा ताजमहाल असाच गुदमरून तडफडत होता. लाल किल्ल्यावरच्या मुसामा बुरुजालगतच्या मनोऱ्यातील शहाजहानची 7 वर्षाची कैद संपली होती. ए अल्लाताल
ए अल्लाह ताल मेरी आगे वाले जहान की हालत अच्छी कर, मुझे जहन्नम के दर्दे आग से बचा ले, अशी खुदाला कळवळून प्रार्थना करीत शहाजहानने आग्र्याच्या लाल किल्ल्यात शेवटची सास टाकली. ही सारी उत्तरी वार्ता वाऱ्याबरोबर दक्षिणेकडे येऊन पोहोचली होती. ऐकणारे विस्मित होत होते. शहाजहानची मुलगी जहान आरा बेगमा अकबराबादी महल आणि फतेपुरी महल त्याच्या बुढ्या, आंधळ्या आणि फाकाळलेल्या निस्तेज प्रेतावर कोसळून फुटफुटून रडल्या. शहाजहानचे सुरकुतलेले म्हातारे गोरे अंग फाकळून निघाले होते. औरंगजेबाने त्याच्या खास विश्वासातल्या ताबीबाला फितवून औषधी म्हणून विषारी तेलाने त्याच्या करवी शहाजहानला मालिश करून घेतले होते. आपल्या बापाच्या मनाला झाला तो दाह कमी वाटला म्हणून की काय, औरंगजेबाने त्याच्या शरीराचाही आगडोंब पेटवून दिला होता. वृंदावन या एका हिंदू वैद्याच्या औषधीने शहाजहान त्या मालिशाच्या मुसीबतीतून कसा तरी बचावला होता. पण त्याचे अंग फाकळून निघाले होते. त्यातून हाय खाल्लेला शहाजहान पुन्हा कधी उठलाच नाही. मला नरकाच्या आगीपासून वाचव म्हणून खुदाला विनवणाऱ्या शहाजहानला तशी संधी औरंगजेबाने ठेवलीच नव्हती. हर प्रकारच्या नरक यातना शहाजहानने कैदेत भोगलेल्या होत्या. इमानी कुत्र्यासारख्या असलेल्या मुतमद नावाच्या आपल्या खोजाच्या हवाली औरंगजेबाने आपल्या बापाला सुपूर्द केले होते. शहाजहानच्या आसवाबखान्याचा दरोगा ख्वाजा मामूर मेला तेव्हा मुतमदने आसवाबखान्याला चक्क मोहरा ठोकल्या. दुसरा दरोगा नेमला जाईपर्यंत दिवसाला 5-25 जामे बदलणाऱ्या शहाजहानने अंगावरच्या एकाच जाम्यावर दिवस काढले. या सगळ्यावर कडी केली होती औरंगजेबाने. दारा शिकोहच्या जनानखान्यातील शहाजहानच्या आसऱ्याला असलेल्या गणिका त्याने दिल्लीला आपल्या जनानखान्यासाठी पाठवून द्या असे पत्र आंधळ्या अब्बाजानला लिहिले होते. हे सगळे भोगून शहाजहानने एका संध्याकाळी आपला देह लाल किल्ल्यात ठेवला. हे सारे अघटित नवीन होते. ताजमहालाचा आरासपानी चिरानचिरा कसा रेखीवपणे एकमेकावर उभा होता, पण त्याच्या निर्मात्याचा खुद्द शहाजहानच्या शरीराचा चिरानचिरा फाकळून निघाला होता. तो शांतपणे चंदनी शवपेटीत तसाच विश्रांती घेत होता. शहेनशाहची काय आणि साध्या हाशमाची काय, हयातीची बाकी शेवटी शून्यच असते. फोड्याहून माघार घेतलेले शिवाजीराजे मिर्झाराजाला विजापुराजवळच्या गोटात भेटून राजगडावर आले. या भेटीत मिर्झाने राजांच्या गळ्यात सगळ्यात मोठा खोडा टाकला होता. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाचे निमित्त करून त्याने राजांना संभाजीराजांच्यासह आग्रा दरबारात पेश करण्याचा सल्ला दिला. हे वरचे कारण होते. मनातून मिर्झा चरकला होता. विजापूरला कुतुबशाहीने 50,000 घोडदळाची मदत केली होती. राजांचा उजवा हात नेताजी फुटून विजापूरला मिळाला होता. त्यात खुद्द राजेच विजापूरला सामील झाले तर आपली धडगत नाही या शंकेने मिर्झाने औरंगजेबाला पत्रे पाठवली. शिवाजीराजांना शंभूराजांच्यासह आग्रा दरबारी बोलावून घेण्याचा मनसुबा बनवून आला हजरत औरंगजेब राजामंद झाला तर राजांना त्या दरबारात दख्खनची सुभेदारी देईल असा मिर्झाचा अंदाज होता. काही दिवस पडती घेऊन ती स्वीकारणे याशिवाय राजांना तूर्त मागे उरला नव्हता. काही चांगले हाताशी लागेपर्यंत हातात असलेले कमी चांगले न सोडणे हे राजकारणात शहाणपणाचे ठरते. राजांनी दरबारी जायचे मान्य केले होते. आग्र्याला जाण्यापूर्वी सरलष्करपदाची मोकळी जागा योग्य आसामीच्या हवाली करणे भाग होते. त्यासाठी राजांनी सदर बोलावली. सदरेत जाण्यापूर्वी राजांकडे संभाजीराजांनी भीत नेताजीबद्दल चौकशी केली
आबासाहेबांनी असा निर्णय तडकाफडकी का व कसा घेतला याबद्दल संभाजीराजे हैराण होते. राजांनी दिलेले उत्तर शंभूराजांना नीट आकलन करता आले नाही. फारसे पटलेही नाही. राजे म्हणाले होते, ही फौजी शिस्त आहे, योग्य वेळी ध्यानी येईल.